त्यावेळेस आपल्याला फोर व्हीलरच्या टेस्टसाठी यायचंय. त्यावेळेस आपल्याला बसल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची सेटिंग ऍडजस्टमेंट व्यवस्थित करायची, सीट बेल्ट लावायचा, गाडी स्टार्ट करायची, फर्स्ट टाकायचं. त्यानंतर अधिकाऱ्यांना सांगायचं की सर निघायचं का. अधिकारी सांगतील ओके चला, ओके. मग निघाल्यानंतर आपण पहिले फर्स्ट टाकून पुढे निघायचं. त्याच्यानंतर पुढे ब्रेकर आहे, हा ब्रेकर फर्स्ट मध्येच आपल्याला क्रॉस करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला स्पीड द्यायची आहे. स्पीड दिल्यानंतर आपल्याला सेकंड करायचं आहे. सेकंड केल्यानंतर इथं राईट टर्न आहे, तर आपल्याला राईट टर्नचं निशाणी द्यायची, लेफ्ट टर्नची निशाणी द्यायची. नंतर पुढं आता इथं चढाव आहे. अधिकारी आपल्याला सांगतील की इथं चढाव आल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे. इथं थांबल्यानंतर मागच्या साईडला आपलं चाक एका व्हाईट रेषेवर आहे, तर ते व्हाईट रेषेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की थांबायचं. थांबल्यानंतर आपल्याला पुन्हा सर अधिकारी सांगतील की पुढे घ्या, फर्स्ट टाकायचं आहे, परत कन्फर्म करायचं आहे आणि मग आपली गाडी मागे न जाता अशी पुढे जायला पाहिजे. ओके. आता गेल्यानंतर आपला गेअर कोणता आहे, फर्स्ट आहे. मग आपल्याला स्पीड देऊन सेकंड टाकायचा आहे, परत आपल्याला स्पीड द्यायचं आहे. आता हलकासा उतार आलेला आहे, उतार आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की थर्ड टाकायचा आहे आपला. हा आपण थर्ड टाकला. त्याच्यानंतर आपल्याला समोर बघायचं की समोर आपल्याला ब्रेकर दिसतो आहे, तर ब्रेकर दिसल्यानंतर आपण काय करायचं आहे, एक्सिलेटरवरचा पाय काढायचा आहे. त्याच्यानंतर हळूच ब्रेक दाबायचा आहे आणि जो थर्ड आहे तो आपल्याला सेकंड वर आणायचा आहे. सेकंड वर आल्यानंतर राईट साईडचा टर्न आहे, राईट साईडचा हाताचा इशारा किंवा इंडिकेटर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सरळ जाऊन इथं व्हाईट लाईन आहे तिथं थांबायचं आहे. व्हाईट लाईन वर थांबल्यानंतर आपल्याला मागं आपली पार्किंग करायला लावतील, मागे रिव्हर्स घ्यायला लावतील, तर त्यावेळेस रिव्हर्स टाकायचा आहे. हलकासा मस्त हळूच क्लच सोडायचा. व्यवस्थित पार्किंग पॉइंट मध्ये दोघी मिररला ऍडजस्टमेंट करून आपल्याला त्या पार्किंग पॉइंट मध्ये आपली गाडी उभी करायची. पूर्ण उभी झाल्यानंतर अधिकारी सांगतील की पार्किंग व्यवस्थित केली किंवा नाही केली. रिझल्ट तुम्हाला सांगतीलच ते थोड्या वेळात. लगेच गाडी आपण आपली आपली पुढं काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला